केसांना तेल लावायचे नाही, पण केस कोरडे विस्कटलेले झालेही नकोयत. मग एक प्रश्न नक्की पडतो, आफ्टर शॉवर हेअर क्रीम खरंच केसांना व्यवस्थित ठेवू शकतो का? आणि आज आपण पाहणार आहोत एक असं प्रोडक्ट जो पुरुषांसाठी खास बनलेलं आहे, पॅराशूट मेन आफ्टर शॉवर हेअर क्रीम क्लासिक. पण ही फक्त हेअर क्रीम आहे की केसांसाठी खरंच उपयोगी प्रोडक्ट आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचा फॉर्म्युला, वापरण्याची पद्धत, फायदे, तोटे आणि शेवटी ही क्रीम घ्यावी की नाही हे सगळं अगदी सोप्या भाषेत आपण पाहणार आहोत. जर मित्रांनो तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत पॅराशूट ॲडव्हान्स मेन आफ्टर शॉवर हेअर क्रीम क्लासिक. या प्रोडक्टच्या पॅकवर दिलेल्या माहितीनुसार ही एक आफ्टर शॉवर हेअर क्रीम आहे, म्हणजे शॅम्पू केल्यानंतर केसांवर वापरण्यासाठी तयार केलेली एक क्रीम. कंपनी यामध्ये कोको लिपिड फॉर्म्युला असल्याचं सांगते, ज्यामुळे केसांना नरिशमेंट मिळण्यास आणि केस मॉइश्चरायझर ठेवण्यास मदत होण्याचा दावा केला आहे. आता हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण खरी गोष्ट म्हणजे ही क्रीम आपल्या रोजच्या वापरासाठी किती प्रॅक्टिकल आहे आणि केसांना ती नेमकी काय करते, चला एक एक करून पाहूया. आपल्या हातात असलेल्या पॅकवर नेट क्वांटिटी ही 100 ग्रॅम दिलेली आहे आणि MRP 100 रुपये असून ही सहज लोकल मार्केट किंवा ऑनलाईन तुम्ही विकत घेऊ शकतात. ही क्रीम मुख्यतः शॉवर किंवा शॅम्पू नंतर केसांवर वापरण्यासाठी आहे, म्हणजे तुमचे केस धुतल्यानंतर केस पूर्णपणे कोरडे करण्याआधी किंवा केस थोडे डॅम्प असताना ही क्रीम वापरता येते. याचा मुख्य उद्देश केसांना नरिशमेंट आणि मॉइश्चर देणे आणि केस मॅनेजेबल ठेवण्यास मदत करणे असा आहे. आता थोडं इंग्रेडियंट्स कडे लक्ष देऊया. पॅकवर दिलेल्या इंग्रेडियंट्स मध्ये कोकोनट ऑइल, इतर कंडिशनिंग आणि मॉइश्चरायझिंग इंग्रेडियंट्स दिसतात. यामध्ये कोकोनट ऑइल असल्यामुळे केसांना कंडिशनिंग मिळण्यास मदत होऊ शकते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ही क्रीम हेअर फॉल ट्रीटमेंट किंवा हेअर ग्रोथ ट्रीटमेंट म्हणून वापरण्यासाठी नाही. म्हणजेच केस गळत असतील किंवा टक्कल पडण्याची समस्या असेल तर ही क्रीम त्यावर ट्रीटमेंट म्हणून काम करेल अशी अपेक्षा ठेवू नका. ही मुख्यतः हेअर केअर आणि स्टायलिंग साठीच क्रीम आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आफ्टर शॉवर हेअर क्रीम म्हणजे नक्की काय? आपण शॅम्पू केल्यानंतर काही लोक केसांमध्ये तेल लावतात, पण तेलामुळे केस काही वेळा खूप ग्रेसी किंवा चिपचिपीत दिसू शकतात. अशा वेळी हेअर क्रीम हा एक पर्याय असू शकतो. ही क्रीम केसांवर हलक्या प्रमाणात लावल्यामुळे केसांना मॉइश्चर मिळण्यास आणि केस अधिक मॅनेजेबल दिसण्यास मदत होऊ शकते. विशेषतः कोरडे, रफ किंवा व्यवस्थित सेट न होणारे केस असतील तर अशा प्रकारची हेअर क्रीम उपयोगी ठरू शकते. तर मित्रांनो, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. आता ही क्रीम वापरण्याची योग्य पद्धत पाहूया. सर्वात आधी केस शॅम्पूने धुवा, त्यानंतर टॉवेलने केस हलकेसे पुसा. आता हातावर अगदी थोडी क्रीम घ्या. ही क्रीम केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावण्याची सूचना पॅकवर दिली आहे, पण माझा सल्ला असा असेल की सुरुवातीला खूप जास्त क्रीम घेऊ नका, कारण हेअर क्रीम जास्त प्रमाणात वापरली तर केस जड किंवा ऑइली लुकिंग दिसू शकतात. म्हणून कमी प्रमाणात सुरुवात करा आणि गरज वाटली तर थोडी आणखी क्रीम वापरा. आता या क्रीमचे काही फायदे पाहूया. पहिला फायदा म्हणजे केसांना मॉइश्चर. केस खूप ड्राय आणि रफ वाटत असतील तर मॉइश्चरायझिंग क्रीम मुळे केस अधिक सॉफ्ट आणि मॅनेजेबल वाटू शकतात. दुसरा फायदा म्हणजे केस सेट करण्यास मदत. केस धुतल्यानंतर खूप उडत असतील किंवा विस्कटीत असतील तर ही क्रीम केस व्यवस्थित ठेवण्यास मदत करू शकते. तिसरा फायदा म्हणजे रोजच्या वापरण्यासाठी सोपी. तेल लावून अनेक तास ठेवण्यापेक्षा आफ्टर शॉवर हेअर क्रीम हा काही लोकांसाठी अधिक कन्व्हिनियंट पर्याय ठरू शकतो. पण मित्रांनो, प्रत्येक प्रोडक्टचे काही फायदे असतात, तसेच काही लिमिटेशन देखील असतात. जर तुमचे केस आधीपासूनच खूप ऑइली असतील, जर जास्त प्रमाणात ही क्रीम वापरल्यास केस जड किंवा ग्रेसी दिसू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं, फक्त ही क्रीम वापरल्यामुळे केस गळणे थांबतील किंवा नवीन केस उगवतील अशी अपेक्षा ठेवू नका. मग ही क्रीम कोणासाठी योग्य ठरू शकते? जर तुमचे केस ड्राय आणि रफ वाटत असतील, शॅम्पू केल्यानंतर विस्कटत असतील, केस मॅनेजेबल ठेवायचे असतील, रोजच्या वापरण्यासाठी लाईट हेअर क्रीम शोधत असाल तर तुम्ही ही क्रीम कन्सिडर करू शकतात. पण जर तुम्हाला हेअर फॉल ट्रीटमेंट, डॅन्ड्रफ ट्रीटमेंट किंवा हेअर ग्रोथ प्रोडक्ट पाहिजे असेल तर ही क्रीम त्या कॅटेगरी मधली नाही. तर आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पॅराशूट मॅन आफ्टर शॉवर हेअर क्रीम क्लासिक घ्यावी की नाही? माझ्या मते जर तुम्हाला शॅम्पू नंतर केस सॉफ्ट, मॉइश्चरायझर आणि मॅनेजेबल ठेवण्यासाठी एक साधी हेअर क्रीम हवी असेल तर एक चांगला पर्याय हा ठरू शकतो. पण फक्त हेअरफॉल कमी करण्यासाठी किंवा नवीन केस उगवण्यासाठी तुम्ही हा प्रोडक्ट घेत असाल तर तुमच्या अपेक्षा चुकीच्या ठरू शकतात. तर मित्रांनो, हा होता पॅराशूट मॅन आफ्टर शॉवर हेअर क्रीम क्लासिकचा रिव्ह्यू. तुम्ही ही हेअर क्रीम वापरली आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. धन्यवाद.